सर्कल यातला चौथा लेक्चर घेतो आहे. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये टचिंग सर्कल्स, प्रॉपर्टीज ऑफ सर्कल्स हे झालेले आहेत. त्याचप्रमाणे प्रॅक्टिस सेट 3.1, 3.2 हे सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे आर्क ऑफ अ सर्कल आणि प्रॅक्टिस सेट 3.3. तर आता पाहूया आपण. लेट अस रिकॉल आर्क ऑफ अ सर्कल. काय आहे आता हे आर्क ऑफ सर्कल? त्याच्यासाठी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली होती सेकंडची डेफिनेशन. सेकंड म्हणजे अशी लाईन, द लाईन विच टचेस द सर्कल इन टू डिफरंट पॉइंट्स इज नोन ॲज अ सेकंड. याचा अर्थ असा झाला की सेकंड डिवाइड द सर्कल इनटू टू पार्ट्स. आता बघा मी त्याच्यासाठी काय केलंय, एक सेंटर सी घेतलंय आणि अशा प्रकारे एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला सी हे सेंटर आहे आणि एक विशिष्ट रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता एक सेकंड ड्रॉ करतो आहे. या पद्धतीने मी सेकंड ड्रॉ केलेली आहे इथे. आता ही सेकंड या सर्कलला दोन डिफरंट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करतात. पॉइंट ए आणि पॉइंट बी. इथे दिसतंय तुम्हाला पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये ती सेकंड इंटरसेक्ट करते. पण या सेकंड मुळे काय झालं, या सेकंड मुळे या सर्कलचे दोन पार्ट पडलेले आहेत. एक तर हा इकडचा भाग दिसतोय आहे, थोडा मोठा वाटतो आहे, आणि दुसरा म्हणजे हा इकडचा पार्ट येतो आहे, एक वरचा आणि एक खालचा. अशा प्रकारे दोन, म्हणजे अ सेकंड डिवाइड्स अ सर्कल इनटू टू पार्ट्स. ओके. आता समजा या लहान पार्टवर हा एक्स हा पॉइंट कुठेतरी एका ठिकाणी मी प्लेस करतोय. हे बघा इथे दिसतोय तुम्हाला, हा आहे पॉइंट एक्स आणि या इथे दुसरीकडे घेतोय मी पॉइंट वाय. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला डेफिनेशन बघायची आहे आर्क ऑफ अ सर्कल. पण नेमकं आर्क म्हणजे काय आहे, तर एनी वन ऑफ दिस टू पार्ट्स. कोणते पार्ट्स? एक तर हा ए एक्स बी हा पाथ दाखवतो त्या पार्टचा, आणि दुसरा आहे किंवा ए वाय बी हा जो पार्ट आहे. and the common points of a circle is called an arc of a circle. arc of a circle म्हणजेच काय, तर ज्या सेकंड मुळे जे दोन पार्ट पडलेले आहेत तो कुठलाही पण एक पार्ट ज्याच्यामध्ये त्याचे एंड पॉइंट्स म्हणजे त्या सेकंडचे इंटरसेक्टिंग पॉइंट असायला पाहिजे, असा जो काही पाथ आहे त्याला आपण म्हणत असतो आर्क ऑफ अ सर्कल. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय ड्यू टू सेकंड एल, लाईन एल किंवा लाईन ए बी असं सुद्धा म्हणू शकतो, वी गेट टू आर्क्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर. याला म्हणता येईल ए वाय बी. हा जो आर्क आहे याला म्हटलात आर्क ए वाय बी. डिफाइन करत असताना पहिले ए आर सी लिहायचं आहे, आर्क ए वाय बी, आणि दुसरा आहे आर्क ए एक्स बी. अशा प्रकारे इफ, आता डेफिनेशन बघूया. इफ अ सेंटर ऑफ सर्कल इज ऑन वन साइड, डेफिनेशन म्हणण्यापेक्षा प्रॉपर्टी आहे. आर्क आता आपल्याला माहितीच झालेलं आहे की ते दोन सेगमेंट, दोन पार्ट पडतात आहे इन्क्लुडिंग एंड पॉइंट्स, त्यांना म्हटलं जातं आर्क ऑफ अ सर्कल. आणि प्रॉपर्टी आहे इफ अ सेंटर ऑफ अ सर्कल इज ऑन वन साइड ऑफ अ सेकंड. सेकंडच्या एका साइडला, अपोजिट साइडला दिसतोय हे सेंटर, तर देन द आर्क ऑफ अ साइड ऑफ सेंटर इज नोन ॲज मेजर आर्क. मग आता या इथे आर्क, मेजर आर्क कोणता असायला पाहिजे, तर पॉइंट ए पासून वाय च्या पाथने जाणारा ए वाय बी हा जो काही आर्क आहे याला आपण म्हणत असतो मेजर आर्क. हा आहे मेजर आर्क. पुन्हा एकदा सांगतो, ए पासून ए वाय बी इज अ मेजर आर्क, आणि ए एक्स बी हा काय झाला, हा मायनर आर्क. मेजर आर्क आणि मायनर आर्क असे त्याचे दोन प्रकार पडत असतात. त्याचप्रमाणे जर आपण तिसरं बघितलं तर याच्यामध्ये जर सेंटर मधून जर का सेकंड जात असेल, जर सेंटर मधून सेकंड जात असेल तर त्या सर्कलचे डेफिनेटली दोन इक्वल पार्ट पडतील आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणत असतो सेमी सर्कल. अशा प्रकारे याचे ते दोन प्रकार आहेत, मेजर आर्क, मायनर आर्क. आता याला डिफाइन करत असताना आता या इथे बघा, मी जर का फक्त आर्क ए बी म्हटलं, जर आर्क ए बी म्हटलं तर त्याचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो की हा जो पार्ट आहे हा एक पार्ट, किंवा दुसऱ्या पद्धतीने हा पार्ट
दोन्ही पण आर्क ए बी सुद्धा म्हणता येईल. म्हणून कन्फ्युजन न होण्यासाठी आपण त्या आर्कचा पाथ दिला जातो. आता हा पाथ म्हणजे काय, दोन एंड पॉइंट आणि दोन एंड पॉइंटच्या मध्ये त्या पाथवरचा कुठलाही पण एक पॉइंट घेतला तरी चालतो, म्हणजेच त्याला आर्क ए वाय बी म्हणजे त्यामुळे तो पाथ दिसतो आहे. पण जर यामध्ये क्लिअर आहे, समजा इथे पॉइंट ए पासून तर पॉइंट एक्स पर्यंतचा मला आर्क दाखवायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये काही कुठलं कन्फ्युजन नाहीये. मग मी याला फक्त सिम्पली आर्क ए एक्स असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आर्क ए एक्स बी एक्स म्हटलं तर हा इथून तर या बी पॉइंट पासून तर एक्स पर्यंतचा आर्क, याला आपण असं म्हणू शकतो. म्हणजे इफ देर इज नो कन्फ्युजन देन द नेम ऑफ मायनर आर्क इज रिटन युजिंग द एंड पॉइंट्स. ओके, अशा प्रकारे म्हणजे या आपण याला डिफाइन करू शकतो आहे. चला आता पुढे जाऊ आपण. सेंट्रल, नेक्स्ट डेफिनेशन आहे ती सेंट्रल अँगल. तुमच्या लक्षात आलंच असेल की सेंट्रल अँगल ही डेफिनेशन म्हणजे काय, कुठल्या तरी अँगलची ही डेफिनेशन आहे. ओके, आता एक सेंटर घेतलेला आहे. व्हेन आपण डेफिनेशनच बघूयात. व्हेन अ व्हर्टेक्स ऑफ अँगल, कुठलाही पण एक अँगल घेतला ज्याचा व्हर्टेक्स म्हणजे ओरिजिन, when the vertex of an angle is the center of a circle then it is called central angle. म्हणजे तो अँगल, त्या अँगलचा जर का व्हर्टेक्स हा व्हर्टेक्स आणि सर्कलचा सेंटर हा एकच असेल तर त्याला आपण म्हणत असतो सेंट्रल अँगल. पुढे डायग्राम दिसते तुम्हाला. या डायग्राम मध्ये तुम्हाला इथे दिसेल अँगल ए ओ बी. याच्यामध्ये ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल. O is the center of a circle. Also, O is vertex of angle AOB. म्हणून या अँगल AOB ला आपण सेंट्रल अँगल असं म्हणत असतो. सेंट्रल अँगल. ओके, लक्षात आलं असेल. त्याच्या पुढे डायग्राम मध्ये दिसतं तुम्हाला O is a center of a circle and angle AOB is a central angle. Like second, central angle also divides a circle into two arcs. या सेंट्रल अँगल मुळे पुन्हा सर्कलचे दोन पार्ट पडतातच आहे. कोणते तर आर्क ए पी बी आणि आर्क ए क्यू बी. ए पी बी आर्क हा कसा असला पाहिजे तर हा आहे मायनर आर्क. आर्क ए पी बी इज मायनर आर्क while आर्क ए क्यू बी इज मेजर आर्क. अशा प्रकारे आपण सेंट्रल अँगलची डेफिनेशन घेतली आहे. त्यानंतर त्याचा मेजर कसा काढला गेला पाहिजे, आर्कचा मेजर नक्कीच मोजता आला पाहिजे, तर तो अशा पद्धतीने असेल. आता या इथे तुम्हाला इथे दिसत आहे की ही डायग्राम आत्ताचीच आपण डायग्राम पुन्हा घेतलेली आहे, रिपीट केलेली आहे. याच्यामध्ये अँगल ए ओ बी इज अ सेंट्रल अँगल आणि आर्क ए पी बी, आर्क APB is minor arc. तर measure of minor arc is equal to measure of its corresponding central angle. मेजर ऑफ आर्क कसा घ्यायचा आहे की जो त्याचा करस्पॉन्डिंग करणारा जो सेंट्रल अँगल आहे, करस्पॉन्ड करणारा जो सेंट्रल अँगल आहे त्याचं जे काही मेजर असणार आहे ते मेजर म्हणजेच त्या आर्कचा मेजर. लक्षात घ्या, इथे जर का मी असं घेतलंय अँगल ए ओ बी, कोणता हा मोठा अँगल या इकडून इथपर्यंतचा, तर या हा जो कोणता अँगल असेल तो त्या अँगलचा मेजर आणि मेजर ऑफ मेजर अँगल आर्क ए ओ क्यू ए क्यू बी हे दोन्ही सुद्धा सेम असणार आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ its corresponding central angle. आपण दुसऱ्या पद्धतीने आपल्याला माहिती की the measure of circle is 360 degree. The measure of circle is 360 degree. आता सपोज हा AOB अँगल AOB याला जर का मी ड्रॉ केलाय, समजा तो जर का 100 डिग्रीचा आहे सपोज, तर नक्कीच मेजर ऑफ आर्क APB हा किती असायला पाहिजे, सेम ॲज इट इज 100 डिग्री. ठीक आहे. आणि तेच जर का मी म्हटलं की मेजर ऑफ आर्क ए क्यू बी, मेजर ऑफ आर्क ए क्यू बी, याला दोन पद्धतीने आपण काढू शकतो. एक तर 360 मधून, कारण सर्कलचं
पूर्ण मेजर जे आहे ते 360 आहे. या 360 मधून, या पूर्ण 360 मधून जर का या इथलं 100 डिग्री मायनस केला तर ऑटोमॅटिकच आपल्याला मेजर ऑफ आर्क ए क्यू बी मिळायला पाहिजे. म्हणून यावरून आपण दुसरी डेफिनेशन घेऊ शकतो. आता याच्यामध्ये दिसत आहे, देअरफॉर इन फिगर मेजर ऑफ सेंट्रल अँगल ए ओ बी इज अ फाय. सपोज याचं मेजर जे आहे, या ए ओ बी चं मेजर आहे सपोज फाय. ओके, मग AOB इज इक्वल टू फाय. जसं मी आताच म्हटलं की जर का 100 असेल तर APB सुद्धा 100 असायला पाहिजे. म्हणून जर AOB इज इक्वल टू फाय देन ऑल्सो मेजर ऑफ APB मस्ट बी फाय. ओके, अशा प्रकारे हे झालं मायनर आर्कचं. आता मेजर आर्कचं जर का आपल्याला काढायचं असेल तर मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू या पूर्ण 360 डिग्री मधून हा जर का फाय मायनस केला, या 360 डिग्री मधून मायनस केला तर आपल्याला मेजर ऑफ मेजर आर्क मिळून जाईल. म्हणून इथे लिहिलेलं आहे की मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस measure of corresponding minor arc. So see in figure measure of major arc AQB is equal to 360 minus measure of minor arc. यामध्ये measure of minor arc किती दिसतोय तुम्हाला की तो आहे थीटा. म्हणूनच therefore measure of major arc is equal to is equal to 360 degree minus phi. 360 डिग्री मायनस फाय. अशा प्रकारे मेजर ऑफ मेजर आर्क आणि मायनर आर्क आपण ड्रॉ करू शकतो. पुन्हा तेच सांगायचं आहे, जर सेंटर मधून जर का लाईन ड्रॉ केलेली असेल तर त्याचं मेजर किती असायला पाहिजे तर ते 180. म्हणजे थोडक्यात सेमी सर्कलचं जे मेजर आहे, द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज दॅट ऑफ सेमी सर्कल. आणि ते सेमी सर्कल कितीच असते 180 डिग्रीचं. सिमिलरली द मेजर ऑफ complete circle is 360 डिग्री. अशा प्रकारे मेजर ऑफ आर्क आपण लक्षात घेतलेला आहे. या पुढचा जर का पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो आहे कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क. दोन आर्क कॉन्ग्रुअंट केव्हा असणार आहेत, दोन आर्क कॉन्ग्रुअंट केव्हा असणार आहेत. या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल की या इथं ए CB किंवा DCE मोठा जर का सर्कल, आउटर सर्कल जर आपण विचार केला फक्त तर DCE चं मेजर आहे 70 डिग्री. म्हणजे अँगल DCE चं जर का मेजर 70 डिग्री आहे तर डेफिनेटली त्याचा मेजर ऑफ आर्क DE हा सुद्धा 70 डिग्री असायला पाहिजे. म्हणजे हा जर का इथे 70 डिग्री असेल तर डेफिनेटली याचं मेजर सुद्धा 70 डिग्रीज असायला पाहिजे. आपण आताच बघितलं आहे. सिमिलरली इथे सुद्धा 70 डिग्री दिसतोय तुम्हाला. कोणता अँगल GCF हा जर का 70 डिग्री असेल तर GF हा सुद्धा 70 डिग्रीचाच आहे. म्हणजेच थोडक्यात आर्क DE इज कॉन्ग्रुअंट टू आर्क GF. आर्क DE इज कॉन्ग्रुअंट टू आर्क GF. पण एकाच सर्कल मध्ये असेल तर, किंवा आपण असं सांगू शकतो दोन कॉन्ग्रुअंट सर्कल जर का आपण घेतले, दोन कॉन्ग्रुअंट सर्कल घेतले आणि त्यांचे सेंट्रल अँगल सुद्धा कॉन्ग्रुअंट असतील तरच ते दोन आर्क हे कॉन्ग्रुअंट आहेत असं आपण म्हणतो. आतल्या सर्कलचा जर का विचार केला तर अँगल ACB हा इथे दिसतोय तुम्हाला. अँगल ACB आणि अँगल या इथे मी जर का कुठलाही पण पॉइंट घेतलाय, सपोज याचा पॉइंट P दिसतो आणि हा Q दिसतोय, तर मी असं म्हणू शकतो की आर्क AB इज कॉन्ग्रुअंट टू आर्क PQ. म्हणजे दोन्ही गोष्टी पाहिजे, एक तर त्यांच्या रेडियस पण सेम असायला पाहिजे आणि त्यांचा सेंट्रल अँगल सुद्धा कॉन्ग्रुअंट असायला पाहिजे. अशा प्रकारे कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क ला आपण डिफाइन करू शकतो. Two arcs are congruent if their measures and radii are equal. This is the definition of congruence of arc. पुढे जाऊयात आपण. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. लक्षात घ्या, इथे बरेच मुलं कन्फ्यूज होतात. सम ऑफ मेजर ऑफ आर्क, दोन आर्क ऍड केव्हा करू शकतो आपण. इथे डायग्राम दिसते तुम्हाला, काळजीपूर्वक बघा. इन फिगर पॉइंट्स A B हा इथे दिसतोय. पॉइंट A B C D E आर
कॉन्सायक्लिक म्हणजे जे पॉइंट्स एकाच सर्कलवर येतात त्यांना म्हटलं जातं कॉन्सायक्लिक. सो हियर ABCDE आर कॉन्सायक्लिक विथ दिस पॉइंट्स. मेनी आर्क्स आर फॉर्म. बरेच आर्क याच्यामध्ये तयार होतात. बघा आता आर्क AB म्हणू शकतो आपण, आर्क ABC असंही म्हणू शकतो, किंवा आर्क BC, आर्क CD, CDE, हे बरेचसे आर्क त्याच्यामधून फॉर्म होतात आहे. आता बघा जर तुम्ही ABC आणि CDE लक्षात घ्या, ABC आर्क ABC हा जर का मी घेतलाय आर्क ABC आणि दुसरा आर्क मी असा घेतो आहे ABC झाला, आणि आता CDE हा आर्क घ्यायचा आहे मला, आणि आर्क CDE, आर्क ABC आणि आर्क CDE या दोन आर्कचा जर का तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही आर्क मध्ये पॉइंट C इज अ कॉमन. दोन्ही आर्क मध्ये पॉइंट C इज अ कॉमन. So there is only one common point C to arc ABC. असं जर का असेल की फक्त एकच पॉइंट जर का कॉमन असेल दोन आर्क मध्ये, तर आपण त्या आर्क्सची ऍडिशन करू शकतो. सो द मेजर ऑफ आर्क ACE, लिसन, मेजर ऑफ आर्क ACE, okay, the measure of arc ACE is the sum of measure of arc ABC and measure of arc CDE. जर अशा वेळेस आपल्याला जर का ACE फाइंड करायचा असेल तरच आपण या दोन्ही पण आर्कचा ऍडिशन करू शकतो. कोणते आर्क? अँगल आर्क ABC आणि आर्क CDE किंवा आर्क EDC. यांना लिहित असताना पुढे मी अशा प्रकारे लिहू शकतो. Therefore measure of arc ABC plus measure of arc CDE is equal to measure of arc ACE. अशा प्रकारे ही एक प्रॉपर्टी आहे ज्याला आपण म्हणतो की दिस इज द प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. इथपर्यंत आता आपण बघितलेलं आहे. यानंतर आपल्याला एक थेरम बघायचा आहे. एवढं जर का माहित झालं तर आपण थेरम घेऊयात. त्या थेरमचं स्टेटमेंट बघा. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स, कॉन्ग्रुएंट आर्कला करस्पॉन्ड करणारे जे काय आर्क आहे, कॉर्ड्स आहेत, कॉन्ग्रुएंट आर्कला करस्पॉन्ड करणारे जे कोणते कॉर्ड्स असतात ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मग कदाचित दोन पद्धती असू शकतात. एक तर दोन्ही कॉन्ग्रुएंट सर्कल असतील, या कॉन्ग्रुएंट सर्कल मध्ये कॉन्ग्रुएंट अँगल्स दिलेले असतील, किंवा एकच सर्कल आहे आणि त्या सर्कल मध्ये कॉन्ग्रुएंट आर्क सुद्धा असतील. ओके, असं जर का असेल तर त्यांना करस्पॉन्ड करणाऱ्या ज्या कॉर्ड्स असतात त्या कॉर्ड्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. आता आपण पाहूयात. ही डायग्राम दिसते तुम्हाला, काळजीपूर्वक लक्ष द्या. गिव्हन इन सर्कल विथ सेंटर B, ते दिसतंय तुम्हाला, सेंटर B असलेला सर्कल काढलेला आहे, आणि याच्यामध्ये इट इज गिव्हन दॅट आर्क APC is congruent to arc DQE. So it is given APC and DQC. Then what is to prove? The chords corresponding to congruent arcs are also congruent. म्हणजेच chord AC यावरून APC ला करस्पॉन्ड करणारी कॉर्ड कोणती आहे? AC. त्याचप्रमाणे DQE ला करस्पॉन्डिंग करणारी साइड कोणती आहे? तर DE. या दोन्ही कॉर्ड्स म्हणजे कॉर्ड AC is congruent to कॉर्ड DE हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे प्रूव्ह करू शकतो. सिंपल आहे. याला जर का आपण जॉईन केलं, AB, BC, BD, BE या सगळ्या रेडाय ऑफ सेम सर्कल आहेत. एकाच सर्कलच्या सर्व रेडाय आहेत. आपण जर त्या दोन ट्रायंगलचा जर का विचार केला, याचा आणि याचा जर का विचार केला, तर पहिला पॉइंट दिसेल तुम्हाला की साइड AB या ट्रायंगलच्या ABC मधली AB आणि DBC DB ह्या दोन्ही पण साइड्स या सारख्या आहेत. रिझन काय? तर रेडाय ऑफ सेम सर्कल. दुसरा पॉइंट आहे पुन्हा BC आणि BE हे सुद्धा पण कॉन्ग्रुएंट आहेत बिकॉज सेम रेडाय ऑफ अ सेम सर्कल. दोन पॉइंट झाले, दोन साइड्स दिलेल्या आहेत. आता एक तर साइड असायला पाहिजे कॉन्ग्रुएंट, किंवा एखादा
अँगल असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये साईड तर असणं शक्य नाही, कारण की आपल्याला 30 थर्ड साईड प्रूव्ह करायची आहे. म्हणून अँगल एबीसी. आता बघा गिव्हन काय आहे, एपीसी इज कॉन्ग्रुएंट टू डीक्यूई. एपीसी इज कॉन्ग्रुएंट टू डीक्यूसी. मग या एपीसी ला कॉन्ग्रुएंट असणारा, एपीसी ला कॉन्ग्रुएंट असणारा हा अँगल, जे मेजर ऑफ आर्क एपीसी चा असेल तेच मेजर अँगल एबीसी चा असायला पाहिजे. आपण आताच पाहिलेलं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. पुन्हा दुसरं काय दिलंय, डीक्यूई. डीक्यूई डीक्यूई ला करस्पॉन्ड करणारा सेंट्रल अँगल कोणता, तर हा अँगल डीबीई. म्हणजे डेफिनेटली हे दोन जर का आर्क सारखे असतील, हे दोन्ही आर्क जर का कॉन्ग्रुएंट असतील, तर त्यांना करस्पॉन्ड करणारे हे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. म्हणून म्हणजेच काय, तर अँगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डीबीई. अशा प्रकारे आपण दोन्ही पण ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवतोय. हे देअरफॉर triangle ABC is congruent to triangle DBE. Reason SAS test. दोन साइड्स आणि त्यांनी इंक्लूड केलेला अँगल हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट असल्यामुळे दोन्ही ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणतो. ओके, मग याचाच अर्थ काय झालेला आहे, देअरफॉर कॉर्ड AB that is side AC of triangle ABC is congruent to side DE of triangle DBE. It means that chord AC is equal to chord DE, corresponding sides of similar congruent triangle. अशा प्रकारे आपण सांगू शकतो. आपण आताच पाहिलेलं आहे, the chords corresponding to the congruent arcs of a circle are also congruent, vice versa. पुन्हा असाच एक दुसरा पुढचा थेरम आहे, तो आपल्याला घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण की सेम याच पद्धतीचा तो थेरम आहे. चला आता आपण पुढे जाऊयात. आपल्याला सुरू करण्याच्या आधी आता आपल्याला एक्सरसाइज 3.3 स्टार्ट करायचा आहे, पण त्याच्यापूर्वी आता आपण काय बघितलंय तर थोडक्यात पाहून घेऊयात. अँगल whose vertex is the center of a circle is called central angle. Okay, this was the first definition of measure of an arc. The measure of minor arc is the measure of its सेंट्रल अँगल. द मेजर ऑफ मायनर आर्क आणि सेंट्रल अँगल त्यांना करस्पॉन्ड करणारा सेंट्रल अँगल हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आपण पाहिलं होतं. आणि मेजर आर्कचं काय असायला पाहिजे, मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू त्या पूर्ण 360 मधून मायनर आर्कचा मेजर कट करून टाकणार आहात, म्हणजेच 360 मायनस मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मायनर आर्क. आणि मेजर ऑफ सेमी सर्कल इज ऑलवेज 180 डिग्री when two arcs of a same radius and same measure, आता थेरम पाहिलाय, ते जर का सेम असतील then they are congruent. आणि दुसरा प्रॉपर्टी, when only one point is a common, जेव्हा वन पॉइंट कॉमन असेल त्यावेळेस इथे आपण अँगल ऍडिशन आर्क ऍडिशन प्रॉपर्टी यूज करू शकतो. chords of same or congruent circles are equal if रिलेटेड आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे ते जर का कॉन्ग्रुएंट असेल तर अशा प्रकारे ते आर्क पण असतात, किंवा जर इकडे सर्कल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे कॉर्ड सुद्धा. तर आता आपण 3.3 प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करूयात. यातला पहिला क्वेश्चन असा आहे, इन फिगर, समोर फिगर दिसतंय तुम्हाला, इन फिगर पॉइंट GDEF आर कॉनसायक्लिक पॉइंट. हे सर्व पॉइंट DEFG हे सर्व कॉनसायक्लिक आहेत, एकाच सर्कलवर आहे, आणि अँगल CEF इज इक्वल टू 70 डिग्री. या इथे दिसतंय तुम्हाला CEF, याचं मेजर 70 डिग्री. त्याचप्रमाणे मेजर ऑफ आर्क DGF चं मेजर आहे 200 डिग्री. ओके, 200 डिग्री. यावरून आपल्याला फाइंड करायचं मेजर ऑफ आर्क DE आणि मेजर ऑफ आर्क DEF. म्हणजे DE या आर्कचं मेजर काढणार आहोत, त्याचप्रमाणे आपल्याला DEFचं काढायचं आहे. म्हणजे जर आपल्याला मेजर ऑफ आर्क DE माहिती झालं तर आपल्याला
म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण काढू शकतो. तर आपण DE प्लस EF दोन्ही आर्कची जर का ॲडिशन केली तर आपल्याला आपोआपच DEFचं मेजर येणार आहे, ज्याच्यामध्ये EFचं मेजर किती असणार आहे तर ते सुद्धा 70 डिग्री आहे. म्हणजे फक्त राहिलं कोणतं, फक्त DEचं मेजर आपल्याला काढणं बाकी आहे. आता या DEचं मेजर कसं काढणार आहे? सोल्युशन, यामध्ये आर्क EF, मेजर ऑफ आर्क EF आणि मेजर ऑफ अँगल ECF हे दोन्ही पण सेम असणार आहेत. म्हणजे हा दोन्ही पण 70 डिग्रीचे, बिकॉज सेंट्रल अँगल अँड मायनर आर्क प्रॉपर्टी. देअरफॉर मेजर ऑफ आर्क DGE, बघा डायग्राम मध्ये, DGE इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DGF. या जर का तुम्हाला DGEचं काढायचं असेल तर आपल्याला DGF प्लस मेजर ऑफ आर्क EF असं काढावं लागेल. मग अशा प्रकारे आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून टाकूयात की मेजर ऑफ आर्क DGE इज इक्वल टू ह्याचं किती दिसत आहे 70 डिग्री, आणि हा किती आहे EF, सॉरी DGF इज इक्वल टू 200 आणि EFचं मेजर येत आहे 70 डिग्री. देअरफॉर 200 प्लस 70 इज इक्वल टू 270. ओके, आता मेजर ऑफ आर्क DE फाइंड करायचं आहे आपल्याला. मेजर ऑफ आर्क हे इथे दिसतंय तुम्हाला DE हे किती होईल, तर DEचं मेजर जे आहे तर ते असायला पाहिजे 360 मायनस, हे इथे दिसतंय तुम्हाला 360 मायनस मेजर ऑफ आर्क DGE. या पद्धतीने आपण काढलं तरी चालेल आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. फक्त 360 मधून 270 डिग्री मायनस केलं त्याच्यानंतर आपल्याला आन्सर येत आहे की मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 90 डिग्री. अशा प्रकारे हे 90 डिग्री मिळालं. आता आपल्याला पाहिजे हे DEF. ओके, हां, DEF जर का मला फाइंड करायचं असेल, बघा आता डायग्राम मध्ये बघा, DEFचं जर का मेजर मला फाइंड करायचं असेल तर आत्ताच मी मेजर ऑफ आर्क DEचं काढलेलं आहे. याचं मेजर किती आहे तर ते येत आहे 90 डिग्री आणि EF हे येत आहे 70 डिग्री. मग या इथे आपण अँगल आर्क ॲडिशन प्रॉपर्टी यूज करू शकतो. म्हणजेच मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. नाउ पुटिंग द व्हॅल्यूज, मेजर ऑफ आर्क DE is 90 and that of EF is 70. It means that 90 plus 70 is equal to 160. अशा प्रकारे या दोन्हीची पण आपल्याला व्हॅल्यू काढता आलेली आहे. हे झालं आपलं क्वेश्चन 1. लेट अस मूव्ह ऑन क्वेश्चन 2. डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला, या डायग्राम मध्ये इन फिगर triangle QRS is an equilateral triangle. As it is equilateral triangle, you must know that all sides are congruent. All sides of equilateral triangle are congruent. Therefore, QR is congruent to RS is congruent to QS. हे तिन्ही पण सेम आहेत. यावरून तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे RS is congruent, मेजर ऑफ आर्क RS म्हणजे हा RS चं जे मेजर आहे तेच मेजर QS चं असणार आहे आणि तेच मेजर QR चं असणार आहे. ओके, हो आपण कसं होतंय तर काय करता येईल आपल्याला. आणि दुसरं आपल्याला बघायचं की मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QRS म्हणजे इथून तर याचं जे काही मेजर दिसत आहे ते आहे 240 डिग्री. फाइंड करायचं आहे आपल्याला. बघूया. इन ट्रायंगल QRS ॲज इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. आता तो जर का इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर या साइड्स जर का सारख्या असतात, या ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत त्या सर्कलच्या कॉर्ड्स आहेत. म्हणजे थोडक्यात आपण असंही सांगू शकतो की कॉर्ड QR इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड RS इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड QS. हे बघा, कॉर्ड देअरफॉर ते जर का कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे तर त्याचे करस्पॉन्डिंग करणारे जे आर्क्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट
असणार आहेत. मग बघा आता या इथे ही साईड आणि ही साईड या तिन्ही पण साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत. त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो की हा आर्क या साईडला करस्पॉन्ड करणारा आत्ताच थेरम आपण बघितलेला आहे तो आर्क आर एस इज कॉन्ग्रुएंट टू लिसन आर्क RS is congruent to arc QS is congruent to angle arc QR. These are the corresponding arcs of congruent chords of a circle. आता समजा आता मला माहिती नाहीये नेमकं किती आहे तर काय केलेलं आहे समजा याचं मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू x. आपण आत्ताच बघितलं याचं जर का x असेल तर डेफिनेटली याचे पण मेजर x असायला पाहिजे डेफिनेटली. आणि त्याचप्रमाणे QR यांचं मेजर सुद्धा x डिग्री असणार आहे. आपण जर या सर्व आर्कची जर का ऍडिशन केली तर ती किती असायला पाहिजे 360 डिग्री असायला पाहिजे. म्हणून मग इथे पुढची स्टेप मी इथे लिहितो हे की मेजर ऑफ आर्क RS प्लस मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क QR इज इक्वल टू 360. रिझन आपल्याला माहितच आहे द मेजर ऑफ सर्कल इज 360. ओके पुढे आता या प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करू आपण. RS किती दिसतं हे x QS हे सगळे ती पण x आहे म्हणजे x प्लस x इज इक्वल टू 360. देअरफॉर 3x इज इक्वल टू 360 डिग्री. पुढे काही कठीण नाहीये x इज इक्वल टू 360 अपॉन 3 आणि डिवाइड केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू आली आहे 120 डिग्री. अशा प्रकारे दोन्ही आर्क सर्वच आर्क्स हे कॉन्ग्रुएंट आहे. आणि आता आपल्याला फाइंड करायचं आहे QRS. पुढे बघू QRS कसं काय काढता येईल. मेजर ऑफ आर्क QRS आपल्याला फाइंड करायचं आहे. नाव मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू आत्ताच आपले प्रूव्ह केलेले हे सगळेचे सगळे 120 डिग्रीचे आहेत. आता आपल्याला फाइंड करायचे QRS. मेजर ऑफ आर्क QRS जर आपण आर्क ऍडिशन प्रॉपर्टी यूज केली तर आपण या पद्धतीने सांगू शकतो की मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ मायनर आर्क RS या दोघांना जर का आपण ऍड केलं तर आपल्याला नक्कीच मेजर आर्क QRS मिळेल. म्हणून मग या इथे मी बाय युजिंग आर्क ऍडिशन प्रॉपर्टी मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ आर्क RS. आता याच्या पुढे काही कठीण नाहीये. यानंतर व्हॅल्यू पुट करायची. दोघांची पण व्हॅल्यू आपण या इक्वेशन 1 नुसार आपण बघितलेलं होतं की 120 प्लस 120. ओके हॅन्स द आन्सर इज 240. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन आहे. यानंतर क्वेश्चन 3 बघा. इथे दोन कॉर्ड्स AB आणि CD एकमेकांना इंटरसेक्ट झालेल्या दिसतात आहे. सो विल रीड क्वेश्चन नंबर 3. In the adjoining figure, chord AB is congruent to CD. AB आणि CD हे दोन्ही पण chords congruent दाखवलेले आहेत. ओके. Now to prove that arc AC is equal to arc BD. Arc AC is equal to arc BD हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिंपल आहे. जे गिव्हन आहे तिथून आपण स्टार्ट करूयात. कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. इट इज गिव्हन. याचाच अर्थ काय झालेला आहे की आपण आत्ताच तो थेरम बघितलेला आहे. कॉन्ग्रुएंट कॉर्ड प्रॉपर्टी काय आहे तर जर कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. जर आर्क AB असेल कॉन्ग्रुएंट CD ला तर मी असं म्हणू शकतो की आर्क ACB इज कॉन्ग्रुएंट टू CD म्हणजे हा आणि याला करस्पॉन्ड करणारा हा आर्क दिसतोय CBD. म्हणून मग ही मी दुसरी प्रॉपर्टी यूज केली आहे इथे. देअरफॉर आर्क ACB इज कॉन्ग्रुएंट टू आर्क CBD. ओके नेक्स्ट. पण ACB म्हणजे नेमकं काय. ACB म्हणजेच मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क CB. ACB मध्ये मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क CB असं आपण लिहू शकतो बाय युजिंग अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. सिमिलरली जर का मला CD फाइंड करायचं आहे CBD कसं दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये बघा. CBD जर घ्यायचं असेल तर पुन्हा तेच
मेजर ऑफ आर्क सी बी प्लस मेजर ऑफ आर्क बी डी, इक्वेशन नंबर 3. या इक्वेशन मध्ये तुम्हाला दिसतंय की सीबीडी मध्ये सीबी आणि बीडी. आता आपण पहिले काय बघितलेलं होतं की एसीबी आणि सीबीडी हे दोन्ही इक्वेशन दिसत आहेत तुम्हाला. एसीबी हे इथे दिसत आहे आणि सीबीडी हा इकडे दिसतोय. हे दोन्ही जर का कॉन्ग्रुएंट असेल तर याच्याऐवजी ही व्हॅल्यू पुट करणार आहोत आपण आणि याच्याऐवजी ही इकडची व्हॅल्यू पुट केलेली आहे. तर पुढची स्टेप काय असणार आहे, या प्रकारे पुढची स्टेप येईल. दोन्ही व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 आर्क AC प्लस आर्क CB, आर्क AC प्लस आर्क CB इज इक्वल टू आर्क CB प्लस आर्क BD. आता तुमच्या लक्षात येईल की आर्क CB आणि आर्क CB RHS ला पण आहे आणि LHS ला पण, बोथ विल गेट कॅन्सल. म्हणजे राहिलं काय फक्त, देअरफॉर आर्क AC इज कॉन्ग्रुएंट टू आर्क BD. अशा प्रकारे आपण ह्याला शो करू शकतो की आर्क AC इज कॉन्ग्रुएंट टू आर्क BD. ओके, अशा प्रकारे हे आपलं प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 आपण कंप्लीट करतोय.